अटीतटीनं झालेल्या पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला धक्का देत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं सत्ता मिळवली आहे। आज झालेल्या निवडीत शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र बंडू पाटील यांची सभापती तर राष्ट्रवादीच्या भारती शिवाजी पाटील यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। पन्हाळा पंचायत समितीवर जनसुराज्य पक्षाची गेल्या 20 वर्षांपासून सत्ता होती। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एकत्र येत जनसुराज्य पक्षाकडून सत्ता काबीज केली। पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे 4 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य निवडून आलेत। अपक्ष मोहन चोपडे यांनी युतीला पाठिंबा दिल्यानं युतीचं संख्याबळ 7 झालं, तर जनसुराज्य पक्षाकडे केवळ 4 सदस्य आहेत। तहसीलदार माधवी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती उपसभापती निवडीसाठी सभा झाली। शिवसेना गटाच्या रवींद्र पाटील यांना सभापतीपदी तर राष्ट्रवादी गटाच्या भारती शिवाजी पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। दरम्यान नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केली। आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी या प्रश्नांवर नूतन पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने कामं करावीत असा सल्ला नरके आणि पाटील यांनी दिला। सत्ताधारी दोन्ही पक्षांमध्ये सभापती उपसभापती पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय। नूतन सभापती रवींद्र पाटील यांच्या रूपानं काटेभोगाव सारख्या लहान गावाला संधी मिळाली आहे। सरपंच असताना केलेल्या पारदर्शी आणि लोकाभिमुख कामामुळे रवींद्र पाटील यांना ही संधी मिळाली आहे। सभापती निवड प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील, वर्षा राणी पाटील, पूजा पाटील, ॲडव्होकेट विजयसिंह पाटील, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कुंभीचे संचालक पी.डी. पाटील, अनिश पाटील, उत्तम पाटील, आबा पाटील, निवास ढोले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।